नवी दिल्लीमध्ये अगदी काही वेळामध्येच भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये भाजपची 70 ते 80 उमेदवारांची पहिली यादी ठरण्याची दाट शक्यता आहे। या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नावे असतील। म्हणजे जे नेते निवडणूक लढवणार याबाबत कुठलंही दुमत नाही अशा उमेदवारांची ही यादी असेल। बैठकीला मोदी, शहा, नड्डा, BL संतोष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य सदस्य सुद्धा उपस्थित राहतील। या सगळ्या संदर्भातला सविस्तर आढावा देत आहेत माझे सहकारी सोमेश कोलगे। केंद्रीय कार्यालयामध्ये आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे। ही बैठक आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। आतापर्यंत जवळपास 14 ते 15 कोर कमिटीच्या बैठका झालेल्या आहेत आणि या कोर ग्रुपच्या बैठकांनंतर आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने 100 ते 120 उमेदवारांच्या नावांची यादी अंतिम निश्चित केली जाऊन ती जाहीर केली जाणार आहे असं आपल्याला समजतंय आणि त्या दृष्टीने सध्या भाजपच्या केंद्रीय मुख्यालयामध्ये एकूण तयारी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।